बरेचसे लोकांनी 33 महिन्यामध्ये साथ सोडली। आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची आहे। किरण भाऊ आहे, मी सगळ्यांना एवढीच विनंती करन की लहान म्हणून मला जर वार खाली काही झालं तर सांभाळून घ्या। परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं। कारण 26 दिवस हा माझ्यासाठी नाही, माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे। जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे काम केंद्राकडून आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सगळ्यात जास्त बेनिफिट माझ्या क्षेत्राला देईल। हे तुमचे माझ्यासाठी नाही, जे झेंडा तुम्ही निर्माण केला, जेव्हा रक्ताचा पाणी केला, ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानवर मी एक चुटीसारखी योगदान माझा नाही। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या। कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा, मी मागे राहील। आत्ताही नाही, याचे पुढे सुद्धा तुम्हाला मी पुढे करा नाही, मी मागे राहून या भारतीय जनता पार्टीच्या शेवटचे टोकापर्यंत काम करणं आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करेन, एवढाच शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते। आणि आपण सगळे महिला जेव्हा मैदानात उतरते, खूप सारा संघर्षाला पुढाकार करून आम्हाला पुढे जावं लागते आणि ते संघर्ष मी करत करत इथपर्यंत आली आहे। तर मी आपले सगळे महिलांना विनंती करेन की माझं डेडिकेशन पाहून आपण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजींचं डेडिकेशन, जी लढा त्यांनी 33 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलं, बरेचसे लोकांनी 33 महिन्यामध्ये साथ सोडली, पण आम्ही त्याच वेळी एक निर्दलीय राहून सुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि फेस केला। प्रत्येक गोष्टीला फेस करत करत आम्ही पुढे गेलो, पण आम्ही मागे हटलो नाही। सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो, सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू, एवढंच मी सांगते। आणि माझे अमरावतीकरांचे जेवढेही पदाधिकारी आहे, सीनियर माझी आजी जेवढेही इथे सगळे बसलेले आहेत, त्यांना माझे मनापासून एवढीच विनंती राहील की दुसऱ्या पक्षाला, प्रवीण दादांनी आता म्हटलं की कोणाच्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगते, नेवर सेलिब्रेट विक्ट्री बिफोर इट हॅपन्स। आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची आहे। आणि प्रत्येक गावामध्ये आम्हाला असं इलेक्शन लढायचं आहे की हा ग्रामपंचायत आणि कॉर्पोरेशनचा इलेक्शन लढतो आहे। एकही मतदान घरात बसलं नाही पाहिजे, एकही मतदान घरात राहिलं नाही पाहिजे, तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे। कारण कशा प्लॅनिंग करायची 26 पर्यंत प्रत्येक हफ्त्याचं कार्यक्रम हा प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला आज ऑनलाईन मीटिंगमध्ये समजून सांगितलं आहे आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही तयारी करतो आहे। 4 तारखेला फॉर्म भरण्यासाठी जी तयारी आम्हाला अपेक्षित आहे, मला वाटते या जिल्ह्यामध्ये केंद्राचं इलेक्शन पहिल्यांदा कमळ चिन्हावर होत आहे आणि तीच तयारी ती 4 तारखेला आपल्याला दिसली पाहिजे, तेवढीच विनंती मी आपल्याला करते। अमित शहाजी, देशाचे राष्ट्रीय जे आमचे अध्यक्ष आहे नड्डा साहेबही येणार आहे। आम्ही प्रयत्नात आहे की आमचे मोदीजी सुद्धा अमरावतीमध्ये पहिले दुसऱ्यांच्या प्रचारासाठी आले, अलायन्स जेव्हा होता त्यांच्या प्रचारासाठी मोदीजी आमच्या जिल्ह्यात आले, यावेळी ते स्वतःचे चिन्हासाठी यावे, त्याच्यातही आम्ही प्रयत्नशील आहे की ते सुद्धा आले पाहिजे आणि अमरावतीला हे विश्वास परत त्यांनी दिला पाहिजे की अमरावतीमध्ये विकास म्हणजे काय असते, ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते पाठपुरावा मी करन आणि देणारे आमचे नरेंद्र मोदीजी नाही, एवढंच विनंती करते। आणि कमळ चिन्ह हा आपला फक्त चिन्ह नाही, आपल्या देशाचं भविष्य आणि स्वाभिमान आहे। त्या स्वाभिमानाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळे एकत्रित या आणि सगळे एकमेकाच्या हातात हात घेऊन या मैदानात आपण सगळे उतरू, एवढीच विनंती करते। जय श्रीराम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।